सांगूच शकत नाही मी तर. बापरे, मुलांना कशाचं वेड लागलं. आता साहेबाला ना फुग्याचं वेड लागलेलं आहे सध्या. ते रस्त्यावरती आले होते, 5-10 रुपयेवाले फुगे भेटतात ना, ते आले होते. तर साहेबाला त्या दिवसापासून फुग्याचंच वेड लागले. त्यानंतरनं साहेबाला म्हणलं भूक लागली असेल तुला, म्हणून मग बटाटे करून दिले. तर बघू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीनं मी त्याला बटाटे करून देते. छान असे तो खातो, टेस्टी. फक्त मीठ आणि मोहरीची फोडणी देते, दुसरं काहीच टाकत नाही. आणि थोडीशी हळद पावडर टाकते, मिरची वगैरे टाकत नाही त्याला. म्हणलं मिरची वगैरे टाकलं तर खाणार नाही, त्यासाठीच मग फिक्के असे बटाटे करून देते. तर बटाटे खूप आवडतात आणि साहेबाला खूप आवडले. साहेब म्हणतात की मम्मा छान झाले, मी सगळे फिनिश करतो. तर असे बटाटे करून देत असते मी त्याला. आणि नंतर संध्याकाळी येताना आईने पाणीपुरी घेऊन आल्या होत्या. पाणीपुरी खायला पण त्याला उठवलं. झोप झाली होती साहेबाची, दुपारी झोपला होता. मग संध्याकाळीच उठला तो डायरेक्ट, आणि उठल्याबरोबर त्याला पाणीपुरी भेटली. आणि त्याला पाणीपुरी पण खूप आवडते खायला, कारण त्याच्यामध्ये पण बटाटे असतात त्यासाठी. त्यानंतर आई बोलल्या की मला खीर कर आज. म्हणलं ठीक आहे चला. तर ओलं खोबरं होतं घरामध्ये, नारळ होता, तो नारळ फोडला, त्याचं खोबरं मग तुपामध्ये मस्त परतून घेतलं कुकरमध्ये. आणि नंतर हे आहे गव्हाचा चुरा. तर गव्हाच्या चुऱ्याची खीर बनवायची होती, कारण गहू कांडायला काय आपल्याकडे नाही आहे. तर त्यानंतर आई मस्त भाजी निवडत बसल्या होत्या. साहेबांनी आणलेली भाजी कोथिंबीर सगळी आईसमोर दिली टाकून, निवडा म्हणलं. आई निवडल्या आणि दादू अभ्यास करत होता. आणि मग मी वरण भात केले आणि बाळाला भरवत बसले. खीर शिजत होती तोपर्यंत मी वरण भात भरवून घेतला. आता म्हटलं खीर शिजली असेल, त्यासाठीच म्हटलं गूळ त्याच्यामध्ये टाकून घेऊ, कारण अगोदरच गूळ टाकत नसतात शिजायला, ही आईनं नंतर सांगितलं मला. त्यासाठी ना मग मी नंतर कट करत होते, पण तो पूर्ण दगड झाला होता त्याच्यामध्ये. आता तो इतका गूळ निब्बर झाला होता ना, काय सांगू तुम्हाला. ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं ना पूर्ण निब्बर झाला होता. आणि दादूचं चालू होतं मम्मा झाली का खीर. म्हटलं आणखी गूळ टाकायचं आहे, थांब थोडंसं त्याच्यामध्ये. तर तुम्हाला सांगते इतकं निब्बर झालं होतं, खूप राग येत होता. मग शेवटी मी दगड घेऊन त्याला ठेसलं आणि ते नंतर पण फुटलं नाही दगडाने पण. मग मी नंतर त्याच्यामध्ये विलायची पावडर टाकली खिरीमध्ये. आणि नंतर म्हटलं की जाऊ दे, म्हटलं विरघळल ते त्याच्यामध्ये. मग तसंच मी दिलं मोठं टाकून त्याच्यामध्ये. आई आल्यानंतर आई बोलल्या की हे असं का टाकलं गं त्याच्यामध्ये. मग म्हटलं ते काय करू, मग ते चुरा होतच नव्हतं. म्हटलं निब्बर झाले, दगड झाल्यासारखं ते गूळ. त्यासाठी मग मी तसंच दिलं टाकून. आणि नंतर म्हटलं गोड झाले का बघू, पण ते काय गोड झालं नव्हतं. हातावर थोडंसं घेऊन बघितलं तर हाताला पण चटका लागला. तर चला संपवते आता, इथंच एंड करते ब्लॉग. तर माझे व्हिडिओ आवडत असतील ना तुम्हाला, तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे डेली रुटीनमधले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाय, जय भीम सर्वांना. खूप जोरात चटका लागला.